नमस्कार मंडळी. तर आज मी बनवली होती डाळ आणि तांदळाची खिचडी. तर यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी डाळ. तर ही आपल्याला छान अर्धा तास भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर मी घेतले तिथं मटार, गाजर आणि बटाटा. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही भाजी घेऊ शकता, फ्लावर वगैरे, बेनीस. त्याच्यानंतर मी इथं घेतलं आहे थोडंसं कुकरमध्येच घेतलं आहे, तेल घेतलं आहे थोडंसं. त्याच्यात आपल्याला टाकायची थोडी मोहरी, त्याच्यानंतर थोडी जिरं टाकायचं आहे, थोडंसं हिंग घातलं मी. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला. कांदा छान गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचा. याच्यानंतर घालायचं इथे टोमॅटो. याच्यानंतर आपल्या सगळ्या ज्या भाज्या आपण कट करून त्या भाज्या घालायच्या आहेत, त्या आपण छान परतून घ्यायच्या. त्याच्यानंतर मी इथं घातलं आहे चवीपुरता लाल तिखट, थोडीशी हळद, आवश्यकतेनुसार मीठ. हे छान परतून घ्यायचं. याच्यानंतर 2 मिनटं आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण जे तांदूळ ठेवले होते आणि डाळ भिजत घालून ते धुवून घालायचे आहेत. त्याच्यानंतर इथं मी थोडेसे शेंगदाणे टाकलेत. त्याच्यानंतर तुम्ही पाणी 4 कप ॲड करून 2-4 शिट्यांमध्ये शिजवू शकता आणि पापडासोबत एन्जॉय करा. थोडंसं वरनं तूप घालून घ्या.